हॅलो गाईस, दिस इज चेतन. तर खूप वर्षातनं म्हणजे खूप दिवसातनं मी बोलतोय. हे काय करतात बघू तरी. मम्मी काय बनवते आज? भाजी. काय टोमॅटो आणायचं का? पनीर चपाती. पनीरची भाजी. ती बिग बॉसच्या ह्याच्यामध्ये असंच असतं, कॅमेरा असं तोंडासमोर असतोय. हो. तर आम्ही पनीर आणलेलं हे बघा, तुम्हाला दाखवतो. 80 रुपये पावशेर. काय सांगता येत नाही माणसाचं किती महाग झालंय. मेन गोष्ट काय आहे, म्हशीचं पनीर आहे, म्हणजे म्हशीच्या दुधापासून बांधलेलं. तूप आणलंय, तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही तूप आहे, तुपाचं पाकिट आहे, पावशेरचं आहे. तर आम्ही पहिलं घरात तूप काढायचो ना, तर त्याचं जी तूप दुधाचं आम्ही काढायचो आणि ते असंच 1-2 दिवस ठेवलं ना तर ती पूर्ण आवून जायचं. पण ह्या आजकालच्या तुपामध्ये काहीच म्हणजे आता हे जे पॅकिंग करून ह्याला मे बी महिना 1-1.5 महिना झाला असेल, म्हणजे ज्या कंपनी थ्रू येते, म्हणजे त्यामध्ये पण काहीतरी मिस आहे 100%. काय तेल तर बिस्क गेलंय, काहीतरी केलंय. बरं 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 काय करते? पहिलं भाजायचं का? हे काय करते पहिल्यांदा भाजून घ्यायचं. तर पहिल्यांदा भाजून घ्यायचं पनीर मस्तपैकी. भाजायला काय 10-1 मिनिटं लागतं. आणि पावशेरच आणलेलं सगळ्यातच बनवतो ना आपण, सगळ्यांचं बनवतो. बायांच्या आहे ना चॅनल आहेत युट्यूबचं, त्या बाया ढिगाने किती खात. तुला एक सांगतो कन्सेप्ट कसे असतं युट्यूब. तर समजा म्हणजे एक रिक्वायरमेंट असते युट्यूबची, की तुझं जर युट्यूबचा जर चॅनल आहे ना 4000 तास कम्प्लीट झाले तर तुझा मॉनिटाईज होतो चॅनल आणि त्याच्यावर ॲड पडते. आणि त्या ॲड पडल्या, आता 2-3 चॅनल आहेत कुकिंगच्या रिलेटेड व्हिडिओ बनवतात. तर ती बाय आहे ना कमीत कमी एका व्हिडिओवर 7-8 लाख तर छापते. हो, खरं ना, खोटं ना. म्हणजे आहेत तसे युट्यूबर आहेत. तुला काही छोटं वाटतं प्लॅटफॉर्म युट्यूब? आपल्याला गोष्टी माहित नाही म्हणून आपण महाग बारीक करायचंय मला. आपण भाजूया. टोमॅटो कांदा फ्राय करायचा आहे. तर आपण भाजतोय. भाजायचं म्हणजे आलं आहे. मी एकदा रूम पाव केला नंतर काय भावांनो काय म्हणणार की आपली कामं हळूहळू करावं. काजू आहेत ह्याच्यात, काजू बदाम आणलं. हे अक्रोड मी पहिल्यांदाच आणलं ही पाकिट. म्हणजे अगोदर नव्हतं आणलं. 400 रुपयाचं. नाही म्हणजे ते म्हणजे 400 रुपयाला देत नाही, कमी किमतीत असतं. पण पुण्यात आहे ना, ही समजा जर पाकिट जर 400 रुपयाला असलं ना 400 रुपयालाच देतात. हो, तुला कुठं वाटतंय का? म्हणजे पुण्यामध्ये तसं नसतं. मी लय ते ऑब्झर्व केलं गोष्ट. म्हणजे तेच आहे सगळ्या दुकानांचं. पुण्यामध्ये लय महाग गोष्ट, महाग नाहीत पण मेन गोष्ट जे मार्केट आहे ना तिथं तसंच आहे. भाजायचं असतं. किती लाल लाल करायचं, तिथं डोळं लाल झालं. बेकार का डोळ्यात उडला ना पनीरचा पुक्काडा. बायकांनीच करायला ती बायकांचीच काम आहे. म्हणजे पुरुषांना पण जमतात, पुरुषांना सगळ्यात जमतात असं नसतं. बॅक कॅमेरानं चांगलं होतंय रेकॉर्ड. मित्र एक आहे, आम्ही दोघं मी त्या मेटलच्या बाटल्या आणायला गेलो ना डीमार्ट मध्ये. तर तो मुठ शेंगदाणा तिथला खात
डे वाईट मध्ये फिरून फिरून होय मोठ त्यानं 4-5 मोठा हाणले असतील त्यानं. मग तिथं दिसत नाही चांगला त्याला चव बघत होता ना चव बघत मोठ खाल्लं त्याला अर्धा किलो खाल्ले असतील शेंगदाणे. अरे बाप रे बघा असं महाराष्ट्रीयन माणसं पाहिजे कळलं का. प्रत्येक गोष्टीचा यूज करा. मोठ शेंगदाणे कुठे गेला वेगवेगळ्या तर मध्ये हे करायचं काय करायचं बारीक करायचं नंतर भाजी करायची पनीरची भाजी आता काय कांदा कापतीयस का म्हणजे कांदा बिंदा अजून काय पुढे काय करायचं कांदा कापलं कांदा कापून भाजून घ्यायचा परत हे पेस्ट मध्ये टाकायचा बारीक करायची थोडी हिरवी टेस्ट केली का कशाची पेस्ट करायची आलं लसूण कोथिंबीर काजू ओके काजू पण टाकायचे हो त्यात सांग की व्लॉग आहे ह्याच्यामध्ये काय आपण काय म्हणजे आपली जी डेली लाईफ आहे ना ती आपण सांगतोय आणि ती वेगळं आहे म्हणजे ती वेगळी निश कळलं का बघतेच माणसं काय का म्हणजे समथिंग आता जी युएसचं जी ही झालेलं ना युएसनं इराणवर टाकलेलं ना जी हमला तर त्याच्यामध्ये इराण मधल्या ज्या सगळ्या जी ही होतं ना म्हणजे जी माणसं होती ना त्यांचा सगळ्यांचा डेटा ऍक्सेस केलेला युएसनं म्हणजे प्रायव्हसी नावाची गोष्ट संपली तिथे त्यातनं त्यांनी फाईन केलं त्याचा लोकेशन त्या माणसाचं आणि त्याच्यावर बॉम्ब सोडले म्हणून प्रायव्हसी नावाची गोष्ट संपली आता सध्या AI मुळे. सगळं आपण मोबाईलवर बोलल ती पण निघतंय बाहेर. हो मी परवा काहीतरी म्हणजे मी परवा असंच म्हणजे मी स्प्लिट केलेला यूट्यूब आणि कॅमेरा तर मला कॅमेरा मी जेव्हा म्हणजे कॅमेरा ॲक्सेस करायचा प्रयत्न करतो ना तर तिथं कॅमेरामध्ये मला वॉर्निंग दाखवत होतं की ती कॅमेरा दुसरीकडे कुठेतरी ओपन आहे म्हणजे दुसरं ॲप कोणतं माझा कॅमेरा यूज करत होतं काय माहित आता कसं पण कोण करतंय हे? ते आता ॲप काय काय यूज करतात होय पण थोडं कॉन्शियस माणसानं राहावं याबद्दल म्हणजे काय कोण म्हणजे सावधान राहावं कोण असं करतंय मुद्दा चला आजच्यासाठी एवढं